हॅलो नमस्कार मित्रमंडळी, कशी आहात तुम्ही? जबरदस्तच. आणि मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला काय बोलूया. जसं तुम्हाला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात प्रश्न असतात आणि काहीतरी आपण त्याच्यावर बोलून घेत असतो. तर आज मी वर्धा जिल्ह्यात आलेलो आहे आणि इथल्या नागरिकांना आजचा माझा इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यात होणार तुमचं मनोरंजन. तर तुम्ही वाट कशाला बघता? चला काय बोलूया. तर मित्रमंडळी, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आज मी वर्ध्यात आलेलो आहे आणि वर्ध्यामध्ये मी आज इंटरेस्टिंग प्रश्न असे विचारणार आहे. तर मी विचार केलेला आजचा, मला असं कळलं की वर्ध्यातले लोक जे असतात ते श्रीमंत खूप आहेत. तर बा मला पण श्रीमंत व्हायचंच आहे, म्हणून मी विचार केला की आज चला काय बोलूयामध्ये त्यांना प्रश्नच हा विचारू की श्रीमंत कसं व्हायचं. आहे की नाही? बरोबर आहे ना? जबरदस्त. तर मग वाट कोणाची बघता, चला काय बोलूया. आजचा माझा विषय आहे, माझा कार्यक्रमच आहे, त्याच्यामध्ये आपण काही विचारत असतो, काही बोलत असतो. तर आजचा माझा विषय असा आहे की श्रीमंत कसं व्हायचं. श्रीमंत कसं व्हायचं याच्या दोन व्याख्या आहेत. श्रीमंती ही आपण आपल्या समजेनुसार आपण श्रीमंत होत असतो. पैशाने श्रीमंत व्हायचं आहे की मनाने श्रीमंत व्हायचं आहे? सर आता मनाने तर आहोतच असं वाटते, पण पैशाने कसं व्हायचं? पैशाने श्रीमंत होण्यासाठी जर तुमची मेहनत करण्याची इच्छा असेल तर माणूस 100% श्रीमंत होतो. तर श्रीमंतीची व्याख्या आणि व्याप्ती मोठी आहे. कधी माणूस वरती बघितलं तर आपण त्याला वरती हात लावण्याचा विचार करतो आणि तीच खरी श्रीमंतीची व्याख्या लोक समजतात. पण आपण जर खाली बघितलं तर आपण जेव्हा त्या खाली बघतो तेव्हा लक्षात येते की आपण त्याच्यापेक्षा आपण श्रीमंत आहोत. श्रीमंताची माझ्या मते ही दोनच व्याख्या आहे. पण जनरली लोक काय करतात, खालचा टप्पा न बघता वरच्या टप्प्यात बघतात आणि त्याला हात लावायला जातात. म्हणून श्रीमंती ही दोन विषयावर अवलंबून आहे: इमानदारी, गरिबी आणि मैत्री, संबंध. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही 3 गोष्टी जीवनात जर अवलोकन केल्या आणि कोणाही गरीब दुबळ्यांना तुम्ही मदत केली म्हणजेच खरी श्रीमंती आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. बाकी पैशाने श्रीमंत अनेक लोक आहेत. टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे, सगळे आहे. अनेक जण अनेक मार्गाने बिझनेस करतात, करू शकतात, काढतात, ते तो भाग वेगळा आहे. पण श्रीमंतीची दोनच व्याख्या: गरिबांच्या हाकेला, आवाजाला तुम्ही साथ देणे आणि 4 लोक तुमच्या मागे गेल्यानंतर 4 लोकांनी तुम्हाला हा माणूस चांगला होता, हा मदत करत होता, ही वाक्यता करणे म्हणजेच खरी श्रीमंती आहे, असं मला वाटते. धन्यवाद आपण मला विचारल्याबद्दल. लागेल श्रीमंत पडण्याचा माणूस असं बनणार आहे का श्रीमंत? काही धंदा करावा लागेल. कसला धंदा? कशा धंदा? धंदा कुठला? म्हणजे आता एवढे धंदेच पडले, तुम्ही करता का? हो. कोणता? सांग धंदा कुठला आहे? मी स्वतः झाला का? माझी शेती आहे. शेतकरी म्हणजे एक नंबर प्युअर माणूस आहे, जबरदस्त माणूस आहे आणि लई मोठा श्रीमंत आपल्या भारत देशाचा माणूस आहे. चांगलंच आहे, टाळ्या वाजवा रे. सर मग माझ्यासाठी काय सजेशन द्या, मी श्रीमंत कसं होणार? तुला सज्जन काळजी मिळत असते मिळण्यासाठी बाबा, कष्ट कर, मेहनत कर, हेच आपलं सजेशन आहे. कष्ट तर फिरून फिरून करूनच राहिलो सर, मेहनती दिसूनच राहिली तरी नाही उंडलं काही. दुसरा पर्याय काय सांगू तुला? आता काहीतरी असं नवीन युनिक आयडिया. बिझनेस कर. कशाचा? मी काय सांगू तुला? हे शेती करून राहिले, मी बिझनेस करतो. शेतकरी तर सध्या श्रीमंत होऊ शकत नाही. काहून नसं नाही होऊ शकत? निसर्ग साथ देत नाही. बियाणं असं आहे, बोगस बिया निवड राहिलं, कसं होणार शेतकरी श्रीमंत? आता बघत नाही तू अकोला काय झालं, पुन्हा सोयाबीन तिकडे गेल्या, कसं होणार श्रीमंत? तर तुमच्या शेतात काय झालं का? झालं ना, शेती गेली पूर्ण पाण्यामुळे. मग आता एवढं हे नुकसान झालेलं आहे, कशी भरपाई करणार? कशी करणार म्हणजे आता कोण देणार? गव्हर्नमेंट देऊ शकत नाही. काहून एवढ्या योजना वगैरे तुमच्यासाठी राबवल्या जातात? काय येत ना, घरबंद काही नाही येत ना, सब तिकडंच. तिकडच म्हणजे कुठं? बस मोठ्या माणसापर्यंत येते योजना, त्या आपल्या खात काही योजना येत नाही. म्हणजे असे सरकारी लोक का येत नाही का? काय मार्गदर्शन? सर घोटाळे, फुल घोटाळे. फुल घोटाळे. तुमच्या इकडे काय वाटते, कोण घोटाळा करतो? सर्व तिथे घोटाळे करते का? आता काय सांगू? कुठून या घोटाळ्यांची सुरुवात कुठून होते? जिथून म्हणजे निघते तिथून घोटाळा चालू आहे ना. घोटाळा
तिथूनच तिथून जागेवर आणि तिथून आलेला पैसा इथपर्यंत येत नाही येत नाही येत. तुम्ही 100 याच्यावर रुपये म्हणजे- येते, 100 रुपये येते, आपल्याला 10 रुपये येते. 100 तिकडून पाठवले तर आपल्याला फक्त 10 रुपये भेटते आपल्याला. भेटते. काहून असं तुम्ही असं विचार केला नाही, विचारपूस केली नाही का? माझी कोणती आहे का? कोणाला विचारा का? कोण सांगते आपला? कारण एवढे अधिकारी असतात, तहसीलदार असतात, हे असतात, ते असतात. काही अधिकारी नाही, काही नाही. 2 प्रकार येतात त्याच्यात. एक तर गरिबीतून माणूस वरती जातो किंवा 2 नंबरचे काम करून वरती जातो. आता गरिबीतून माणूस कशावरती जाते? पहिला मेहनत करून. कशी मेहनत? मेहनत करून म्हणजे जर त्यांनी सतत मेहनत करत राहिला, दिवसभरात तो 500 रुपये कमवत असेल, 500चे तो काही पैसे किंवा 1000 रुपये कमवत असेल, त्याच्यातला तो अर्धा पैसा सेव्हिंग करतो, अर्धा खर्च करतो. तर मेहनत तर मला वाटते रिक्षावालाही करतो, तो लई दिवसभर चालू असते त्याचा पसीना वगैरे. पण त्याचं पेनच जास्त जातं ना. एक रिक्षावाला श्रीमंत होऊ शकतो का? रिक्षावाला होऊ शकतो जर त्यांनी व्यसन आणि चिकाटीपणा आणि त्यांनी जर म्हटलं की मला आज म्हणजे ह्या 5-6 वर्षात मला काहीतरी बनवून दाखवायचं आहे, तो करून दाखवू शकतो. तर एक रिक्षावाला अंबानी म्हणू शकतो का? अंबानी तर नाही, अंबानी नाही बनवू शकत. चला ठीक आहे, तो सोडा. दुसरा पार्ट म्हणजे तुम्ही दुसरं जो सांगितलं होता काय 2 नंबर, तो काय प्रकार आहे? 2 नंबर म्हणजे हे झाले दारूचा बिझनेस, अजून त्याला टॅक्सी आपलं सट्टा बाजार वगैरे ते झालं. त्याच्यात तुमच्या वर्ध्यात होते का हे सगळं? वर्धेत तर होतात, पण आपल्याला त्याच्यातलं ठिकाणे नाही माहीत, लई शरीफ माणूस भेटला म्हणजे जीवनात. कारण आपल्याला त्याचा शौक नाही आहे, आपण करू नाही शकत. राहिलं असतं तर तुम्हाला भेटली असती का? नाही बा, आलेली लक्ष्मी हातातून गमवायची नाही. लक्ष्मी आलेली ना ते जवळ ठेवायची. खर्रा श्रीमंत माणूस आहे, टाळ्या वाजवा. ते काका मी काय म्हटलं, मला श्रीमंत व्हायचं आहे, काहीतरी सजेशन द्यावं. श्रीमंत कसं होऊ मी? आजकाल चोरी करून श्रीमंत होतो, बाकी तर काही होतच नाही. बरोबर आहे. आता चोरी केली तर जेलात जाणार ना, श्रीमंत कसं होणार? चोरी म्हणजे घोटाळे, त्याचंच नाव आहे. मोठ्या म्हणत घोटाळे होतं आणि आपल्या खाली गरीबाला म्हणतं चोरी करणं. आणि आता एवढा मोठा घोटाळा केला तर तेवढी मोठी सजा होईल. हो, सजा देण्यात आता हे आहे, पण तात्पुरतं सगळे लोक पाहते. आता काही सजा गिजाचं नाही पाहत की ते होईन तेव्हा होईन, कारण की आपलं प्रशासन आणि न्यायपालिका तर आपल्याला माहीतच आहे कशी आहे. तर हो, म्हणजे लई त्रासलेले आहे सर. काहून असे एवढं बोलले तू? एवढं बोलणं म्हणजे आता तसंच आहे ना, इकडं कोरोना, इकडं न्यायालय, इकडं बेरोजगारी, इकडं महागाई, याच्यामध्ये माणूस फसला आहे. तर मग श्रीमंत कसं होऊ मी आता? श्रीमंत म्हणजे फक्त आता शब्द श्रीमंत, मनाने श्रीमंत म्हणजे श्रीमंत. आता तर कोणचं राहिलं नाही का पैशानं श्रीमंत आहे म्हणून. त्याच्यासाठी आता पहिलेपासून म्हणजे जिद्दीनं भिडा लागन आणि भिडता भिडता तो आकाशाला भिडून जाईल. चांगलं सजेशन. हो, तेव्हा तो श्रीमंत होईल. कारण की असं तर श्रीमंत होऊन नाही शकत. जेव्हा वरती आणि खालती याच्यामध्ये खूप तफावत आहे. एक वरतं पाहिलं तर खालचं दिसत नाही, खालचं पाहिलं तर वरचं दिसत नाही. म्हणून हे सगळं हा सिस्टीम हे आहे, मधात आपण अडकून पडलेलो आहे. वरचं खालचं मधात आपण तर मित्र कसं आहे माहिती आहे का, माझ्या जीवनात लई टेन्शन होतं आणि मला ना आता श्रीमंत व्हायचं आहे. तर तुला काय वाटते, काय केल्यानं मी श्रीमंत होणार? काम कोणता काम रे? मी काम करतोच आहे तरी श्रीमंत होत नाही. काय आहे तुमचं शिक्षण वगैरे काय आहे? मग माझं शिक्षण मी 10वी पास. 10वी पास आहे तर मग किती तुमचं एम काय आहे? म्हणजे अरे कशा मी जॉब? तुला प्रश्न विचारतो की तू मला प्रश्न विचारतो? म्हणजे अँकर कोण आहे? हा, तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे? तुला काहीच नाही, मला एवढं सांग, ते श्रीमंत कसे बनू शकतात? श्रीमंत मेहनत करण्याने श्रीमंत बनतात. गरजावे बनावं लागेल. कर्जावे बनल्यानं कसं श्रीमंत होणार रे? चांगली लपकती पोर धरायची म्हणजे त्या बापाला मला घर जावे होता, झालं माणसं लपकती. लई शॉर्टकट आयडिया दिला राव यांनी. आपण माणूस होते भारी राव. म्हणजे आता मला एवढं सांग, तू हा दिला मला सजेशन, तू स्वतःसाठी वापरणार का? बाप चांगला पाहिजे पोरीचा, काऊन नाही? करशील का? आराम आहे ना पैशासाठी. तुला याचा आयडिया कसं वाटला? एक नंबर. तू तसंच करशील हो का? हो. आता दुसरं काय आहे नाही फायनान्स वगैरे, तर मग यार हे विचार करावा लागेल. खतरनाक आहे आयडिया, चांगली वाटली, धन्यवाद मित्रा. ते काय कसं आहे माहिती आहे का, मी लई त्रासलो. मला आता श्रीमंत व्हायचंय, तर मला काही सजेशन करा की मी श्रीमंत कसं होणार? काही तर करावं लागेल. काही म्हणजे खूप काय करतो जीवनात, लई काही करतो तरी श्रीमंत होत नाही. अरे काम करावं लागेल रोज काही ना काही, किंवा शेतात काही नवीन
लावावं लागेल काहीतरी. आता तुम्ही म्हणता शेतात शेती केली तर श्रीमंत होतो का म्हण? होतो ना. तर नवीन नियोजन पाहिजे शेतीला. कसले? जुन्या पद्धतीने करावं नाही लागत. जे फळबागा आहे आपण जुन्या पद्धतीनेच पीक घेतो, पण आता आपण फळबागा, रोपवाटिका, फुलांचे अशा प्रकारे शेती करायला पाहिजे. त्याच्यात होईल का? त्याच्यात काही ना काही उत्पादन मिळणारच ना. तुम्ही करता का तसं? मला अनुभव आहे, मी करतो रोपवाटिका वगैरे तयार करतो बियाचं. तर मग असं मी केलं तर मी श्रीमंत होणार ना. श्रीमंत ते एका दमान नाही होणार, थोडं जमा करावं लागेल. थोडं थोड्याने खूप मोठं म्हणजे ते थेंब थेंब तळे साचे, तळायचे, थेंब थेंब तळे. थेंब तळे साचे. चांगलं सजेशन आहे, धन्यवाद दादा. आवडलं आपल्याला, मजा आली, थँक्यू. मित्र मला हे सांग यार, मला श्रीमंत व्हायचं, मी काय करू? काम कर. हे तर करतोच रे, तरी होऊन नाही राहिलं. मग ते आपल्यावर डिपेंड आहे. ते चल, तुला अगर श्रीमंत व्हायचं राहिलं तू काय करशील? बिझनेस करेल. मला म्हणते काम कर, स्वतः बिझनेस कर. मी काय ना माणूस आहे. कसला बिझनेस? हां, काय नाही, बघीन आता. सांग ना हा वदा आणि राय. बघीन आता, शोधा लागेल. तू रे भाऊ, तू श्रीमंत व्हायसाठी काय करशील? काम करेल. हे तर सगळेच करतेस, तू काय करशील? काही 2 नंबरचे काम करशील का ते? 2 नंबरचे करशील? तू करशील? नाही म्हणजे लवकर श्रीमंत नाही व्हायचं. नाही, एवढ्या लवकरून काय करायचं? हो नाही, मग ते म्हणतात ना पैसेवाल्याला पोरगी चांगली भेटते. तसंही भेटते, असं काही नाही. तुमचं झालंय का लग्न? नाही, व्हायचं. माझ्यासारखी झालं त्या भाऊची. तू झालं का? मी कुठं 5 दहावीत आहे तरी. चला, धन्यवाद. श्रीमंत होण्यासाठी मेहनत करायची आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे. श्रीमंत केवळ पैशानेच नाही, तर श्रीमंत हे आपण मनाने झालं पाहिजे. शरीराने नाही, श्रीमंत झालं तर सर पोरी देत नाही लोक. पोरींसाठी थोडी काम करायचं. सगळ्यात जीवन समोर तिच्या सोबतच आहे. तिच्यासोबत जरी जीवन आहे, पहिले आपल्याला आपलं जीवन बनवावं लागेल ना. आपली गाडीच ओके नाही, तर आपण डबल सीट कुणाला नेऊ शकत नाही. ए बरं टाळ्या वाजव रे. पण तरी एक पैशाने श्रीमंत कसं व्हायचो? असं म्हटलं जाते की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जात नाही, पण सगळ्या गोष्टी विकत घ्यायसाठी पैसा लागतो. तुमच्या गाडीत जर पेट्रोल आहे तर तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकता, पण गाडी मोठी आणि पैसाच नाही, पेट्रोलच नाही आहे. त्याचप्रमाणे जीवन तुमचं किती काही सुंदर असू द्या, पण पैसे नाही तर काही किंमत नाही आहे. उद्या तुम्हाला काही कमी झालं, समजा कोरोनाच झाला, प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्हाला नेलं, मग तिथं जर म्हटलं की पैसेच नाही हवा, तर म्हणाल ठीक आहे तुम्ही जा. म्हणजे पैशाचं काम पैसाच करणार आहे. तिथं तुमचे मन भावनिक काहीच नाही. म्हणून श्रीमंत माणसाने नेहमी असावं, तन मन धनाने असावं. बरं झालं बा, मी मनाने मी आहे. यांना विचारू, दादा तुमचं काय म्हणणं आहे, श्रीमंत कसं व्हा? माझं म्हणणं आहे तर श्रीमंत हे महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेहनतीने आहे. तुम्ही लोकांशी कसे वागता, कसे बोलता, तेव्हाच तुम्ही श्रीमंत. लोकांना तुम्ही सांगू शकता का, लोकांना दिसलं पाहिजे की तुम्ही श्रीमंत कशा प्रकारे. आता हे झालं मनाचं श्रीमंत. आणि पैशाने कसं व्हायचं? पैशाने श्रीमंत म्हणजे तुम्ही, माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही बिझनेस करा तर श्रीमंत होऊ शकता. आणि शेतकरी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. फक्त शेतकऱ्यांचं काय आहे, शेतकरी कधी कधी कोणतीही गोष्ट करता चुकते आणि चुकायला नाही पाहिजे. आणि सगळा विचार करून ही गोष्टी करायला पाहिजे. आणि शेतकरी कसं आहे, शेतकऱ्यांचं असं एकाने जर गहू पेरले, सगळेच गहू पेरतात. त्यात जर एकाने हरभरा पेरला ना, तो हरभऱ्याला कधी प्रॉफिटेबल राहत. कारण की जे येणारी रोगराई आहे, ती रोगराई सगळ्या जे पीक जास्त आहे त्या एरियामध्ये त्याच्यावर जास्त रोगराई येत असते. आणि जो व्यक्ती सिंगल स्वतः करते आपल्या म्हणण्याने, तो कधी प्रॉफिटेबल होत असतो असं मला वाटतं. म्हणजे मस्त सांगितलेलं आहे. सगळे जे करतात ते तर करतातच नेहमी आपण, पण कधीतरी नवीन प्रयोग करून पाहिला तर आपलं जीवन 100% प्रॉफिटेबल. 100% प्रॉफिट. बरोबर आहे. रस जर तर आणखी काही सर काय म्हणायचंय? कशाबद्दल तुम्ही म्हणून आलेले आहे? मी हेच म्हणायचं, मला लई श्रीमंत व्हायचं. लई म्हणजे लई पैसेवाला म्हणायचं. पैसा तर तुम्ही केव्हाही होऊ शकता ना. धीरूभाई अंबानी करलो दुनिया मुठ्ठी में. पेट्रोल पंपावरचा एक नौकर एवढा मोठा श्रीमंत होऊ शकतो. आपण तेवढ्या मोठ्या लेवलला नाही, पण त्याच्या 1% 2% जाऊ शकतो. पण नीतीनी, इमानदारीने, विदाउट भ्रष्टाचाराने माणसाने कार्य करावे, त्याच्याशिवाय कर्माचे फळ मिळणार नाही. तर आपण एक काम करू सर, उद्या आपण दोघं पेट्रोल पंपावर जाऊन काम करू. असं म्हणणं नाही आहे. ते एक उदाहरण आपल्यासमोर की पेट्रोल पंपवाला जर इथं बनवू शकतात. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये प्रामाणिक राहा, तुम्ही समोर जाऊ शकता. मल्टी स्पेशालिटी टास्क करा, मल्टी स्पेशालिटी बिझनेसेस तुम्ही सुरू करा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. श्रीमंत म्हणजे खूप काही श्रीमंत नाही पाहिजे. खूप श्रीमंत आहे, समजा त्याला कॅन्सरच आहे, तो फिजिकल हँडिकॅप आहे, तो काही एन्जॉय करू शकणार नाही ना. तो फक्त बघतच राहील. श्रीमंत अनेक लोक आहे,
तर देवाने जर दिलेलं तुम्हाला श्रीमंतीचं रूप तुमचं शरीर आहे, त्याचा चांगला उपयोग करून तुम्ही श्रीमंत व्हा. आता यांना विचारून घेऊया का तुम्हाला किती श्रीमंत व्हायचंय? मला काही नाही, मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे. आपलं एक घर, आपलं एक दुकान, आपला एक परिवार, फिरायसाठी एक गाडी, या सगळ्या गोष्टी पाहिजे जे आपल्याजवळ आहे. त्याच्यामुळे परमेश्वराला असं आहे की तुम्ही जेवढे कमवाल तेवढं येईल. आणि माणूस कितीही श्रीमंत झाला तर त्याला अजून श्रीमंतीचा आव असतोच, यात मात्र शंका नाही आहे. तुम्हाला आहे? मला आहे, नक्कीच आहे. बरं झालं ना, तुम्ही म्हटलं सर समाधान नसेल तर बाकीचं जेवढं नवीन येते ते माझ्याकडे पाठवा. तुम्हाला किती श्रीमंत व्हायचंय? मला पण तेवढं श्रीमंत व्हायचं जेवढा कामापुरता आहे. जास्त जर श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला तर आपण 100% डुबतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण जर कोणतंही काम करत असलो तर प्रामाणिकपणे करायला पाहिजे. आपण लोकांना लुबाडून चुत्या बनवून आपण कधी प्रॉफिटेबल आणि सक्सेस नाही होऊ शकत असं मला वाटतं. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःचं राहणं एवढं घर आणि स्वतःला फिरणं एवढं सगळं व्यवस्थित जर असेल तर ठीक आहे माझ्यासाठी तेवढं. मी जास्त काही अपेक्षा करत नाही. आणि माणसाने मला एकच म्हणायचं, तुम्ही बिझनेस वगैरे जे करत आहे एज ऑफ काही तुम्ही असं टार्गेट ठरवायला पाहिजे. जर मोठं पाहिजे की एवढ्या दिवसात तुम्ही एवढं टार्गेट अचीव केला पाहिजे, बस त्यानंतर तुम्हाला आरामच आराम आहे. आणि माझं असंच म्हणणं आहे की माझे आई बाबा जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत ओके राहिले पाहिजे आणि माझी पूर्ण फॅमिली. लय सुंदर असे विचार आहे आणि धन्यवाद तुमचा, तुम्ही मला वेळ दिलाय. थँक्यू सो मच. कसं आपलं शो आहे ज्याचं नाव आहे चला काही बोलूया, त्याच्यात आपण काही प्रश्न विचारत असतो. आणि आजचा प्रश्न विषय असा आहे की श्रीमंत कसं व्हायचं? श्रीमंत कसं व्हायचं म्हणजे त्याच्या मागं एकच टेक्निक आहे की जसं जे श्रम आपण करतो त्या श्रमामागं श्रीमंत व्हायला काही वेळ लागणार नाही. जर श्रम केले तर तुम्हाला श्रीमंत व्हायला झटकट वेळ लागणार नाही. समजले का? त्याच्या मागं हर मेहनत आहे. कोणती करा, चपला पॉलिशपासून करा किंवा शेतीचं करा, कशाचंही करा, त्याच्यामध्ये माणसाचं हे आहे. सर मेहनत करा आणि हे करा, हे तर रिक्षावालाही करतो आणि तुम्ही स्वतः सांगितलं चप्पल शिवा, पण हे तरी तिथंच दिसतात आपल्याला. यांच्याकडे कधीच असं कार BMW अशा वस्तू दिसत नाही. काहून? कोणाकडे? शेतकऱ्याकडे. ज्याचेही तुम्ही घेतले नाव ते यांच्याकडे असं दिसत नाही की यांना म्हणजे कसं काय मुलाबाळांचा संसार झालं, हे झालं. 5,000 समजा कमवते, 5,000 मग त्यांना घर हे करणं, घराचा कुटुंबाचा खर्च चालवणं एवढं आहे लागू. मग हे श्रीमंत कसे होणार? श्रीमंत म्हणजे 2 नंबरचं काम केलं तर श्रीमंत होतात. अजून काय 2 नंबरचं काम जर केलं तर श्रीमंत होतात. कसे असतात हे 2 नंबरचे कामं? 2 नंबरचे कसे म्हणजे कोणाचं कमिशन घ्यायचं, ठेकेदाराला कामं द्यायचे, ठेकेदाराकडून कमिशन घ्यायचं, तुझे लवकर मी बिल काढून देतो, अशा प्रकारचं. सर हे सगळं तुम्ही जे सांगितलं हा नॉलेज आम्हाला कोणत्या शाळेत भेटणार? हा नॉलेज कोण्या शाळेत भेटला नाही, पण जसं आतून आता व्यवहारात येतो त्याच्या हिशोबानं आपल्याला नॉलेज वाढत जाते. काही जरुरी नाही की शाळेत शिकलं पाहिजे तर नॉलेज येईल म्हणून, असं असते ते. तुम्ही कुठून शिकले? मी व्यावहारिक पूर्णपणे धंद्यात, नोकरीमध्ये, शेतीच्या ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यातून शिकलो मी. त्याच्यामुळं मला काही म्हणजे हे नाही काय. तुमची कार कुठे आहे? म्हणजे मी कार घेत नाही किंवा चालत नाही. पहिल्यापासून मी जास्तीत जास्त याचा चालतो, म्हणजे श्रम जास्त करतो मी. त्याच्यामुळं मला कोणी जरी म्हटलं की गाडीवर बसून चाल, तुम्ही चालत नाही, स्वतः जातो. समजा तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर तुम्ही किती श्रीमंत होण्याची इच्छा ठेवता? मी जास्तीत जास्त श्रीमंत व्हायची इच्छा ठेवत नाही. मला 2 टाईम दाल भाजी भेटली की भरपूर आहे, त्याच्यात मी अपेक्षाच ठेवत नाही. दाल भाजीवालाच या जमान्यात टिकू शकते, श्रीमंती 2 नंबरवाला टिकू शकत नाही. कधी त्याची इस्टेट जाईल याचा काही भरोसा नाही आहे. कधी CBIची रेट पडेल, कधी काय होईल, काही भरोसा नसते. सर पैशानं पैसा होतो का? पैशाने पैसा होत नाही, त्याच्या मागं थोडीशी मेहनती आहे माणसाची. पैशाने पैसा नाही होत. पैसा तर कधीच जायला वेळ लागणार नाही तुमचा. समजले का? श्रम आहे त्याच्या मागं पाठीमागे. सर कसं आहे, माझा आजचा प्रश्न आहे तो म्हणजे असं की श्रीमंत कसं व्हायचं? श्रीमंत कसं व्हायचं तर श्रीमंत तर मेहनतीनं व्हायला, काही काम तर लागेल श्रीमंत व्हायसाठी, तेव्हा श्रीमंत होईल की. तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही श्रीमंत झाले पाहिजे म्हणून? असं कोणाला नाही वाटणार, मला तर वाटणारच आहे. मग तुम्हाला समजा श्रीमंत व्हायचं तर तुम्ही काय करणार? माझं जसं म्हणणं आहे बा, श्रीमंत व्हायसाठी कोणतं तरी एखादी साईड बिझनेस असं पण करायला पाहिजे आणि आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर होणार का? मग होणार म्हणजे मेहनत केली तर काहीही होऊ शकते. आता मेहनत तसं साधारण रिक्षावालाही करतो. नाही, मेहनतीचे प्रकार आहे ना. आणि कसली? बुद्धीची मेहनत आहे, अंगाची मेहनत आहे. अंगाच्या मेहनतीनं तर काही माणूस श्रीमंत होणार नाही, पण बुद्धीच्या मेहनतीने एखादी मार्ग जर मिळाला तर होऊ शकते.
तर बुद्धीची मेहनत कशी करायची? बुद्धीची मेहनत म्हटलं तर बरेच काही काम आहे करायसाठी तुम्हाला. जसं आता ऑनलाईन बिझनेस आहे, ऑनलाईन काही गोष्टी आहे. जसं आता प्रॉपर्टी बिझनेस आहे, प्रॉपर्टी डिलिंगचा बिझनेस आहे. असा कोणता तरी बिझनेस करतो म्हटलं तर होऊ शकतो. काका तुम्हाला समजा श्रीमंत व्हायचं आहे तर किती श्रीमंत तुम्ही होणार? किती श्रीमंत म्हणजे अशी काही जरुरी नाही. श्रीमंताच्या माणसाच्या तर खूप अपेक्षा खूप असते, पण माणसानं कसं आपण श्रीमंत एवढंच व्हायला पाहिजे की जे आपल्यापुरतं आणि आपल्या परिवारापुरतं सगळ्यांना खाऊन पिऊन आपण सुखी राहिलो पाहिजे आणि आनंदी राहिलो पाहिजे. काय काय अपेक्षा असतात हो सर? श्रीमंतीच्या अपेक्षा तर खूप असते माणसाच्या. अपेक्षेला काही तरी हे कशा अपेक्षा असतात? नाही. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, मुलांचं शिक्षण आपल्या हाताने चांगलं व्हायला पाहिजे, त्यांचं राहणीमान चांगलं झालं पाहिजे, आपल्या घरात घर झालं पाहिजे किंवा घरात काही गोष्टी झाल्या पाहिजे. सगळ्याच गोष्टी त्याच्यामागे असतात. तर त्या तेवढ्या अपेक्षा असते माणसाच्या, माझ्या तरी मतानुसार. बाकी लोकांच्या अपेक्षा किती वेगळ्या असते त्याला नाही सांगू शकत आपण. प्रत्येकाच्या अपेक्षा प्रत्येकाप्रमाणे. तुमचं काय म्हणणं? मी सहमत आहे, भाऊच्या मनाला मी सहमत आहे. तुम्हाला समजा श्रीमंत व्हायचा चान्स भेटला, तुम्ही किती श्रीमंत होणार? त्याची लिमिट नसते श्रीमंतीची. आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर आणि आपल्या दिमागाच्या भरोश्यावर त्याची लिमिट नसते श्रीमंती. माझा कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे चला काही बोलूया. त्याच्यात मी काही प्रश्न विचारत असतो आणि आजचा माझा प्रश्न म्हणजे असा आहे की श्रीमंत कसं होऊ शकते एक माणूस? श्रीमंत तर बघा, श्रीमंत होणं गरजेचं नाही आहे. ॲटलिस्ट तुमच्याकडे खायला आणि सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. तेवढ्या याच्यातच तुम्ही मानलं पाहिजे की हां ठीक आहे बा म्हणून. श्रीमंत व्हायसाठी गरजेचं नाही आहे की तुम्ही काही वाईट काम केले पाहिजे किंवा अदर गोष्टींपासून तुम्ही पैसे कमवले पाहिजे, म्हणजे जसं दुसऱ्यांसोबत फ्रॉड वगैरे करून. बस तुम्हाला खायसाठी आहे तेवढं पैसे तेवढंच काफी आहे. आता हे झालं समाधान पुरतं आपलं. पण कसं असतं मॅडम की एखादी मुलगा म्हणजे समजा लग्नासाठी गेला, समजा मीच गेलो, तर समोरच्यांची रिक्वायरमेंट असते की तुमचं केवढा पैसा कमवतो, हे काऊन प्रश्न असतात? मग ते प्रश्न याच्यासाठी असतात कारण त्यांना समोरच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्या फ्युचरसाठी त्यांना सोयी भेटणार का, जे त्यांना म्हणजे जसं त्यांना वाटतं की आपण हे करायला पाहिजे किंवा इथे फिरायला जायला पाहिजे. तर त्या सगळ्या सोयींसाठी म्हणून ते क्वेश्चन्स विचारतात की तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती पैसा आहे. तर त्यासाठी म्हणून तुमच्या पहिल्या गोष्टीनं मी समाधान झालं, मी समाधानी आहे. आता माझ्याशी करेल का कोणी? तुम्ही गरीब आहे असताना की श्रीमंत नाही, आता जसं आहे तसंच. ते डिपेंड आहे की ती मुलगी कशी आहे आणि त्यांचे घरचे कसे आहे. जर त्यांना प्रॉपर्टीशी इतकं जरुरी नाही आहे प्रॉपर्टी, ठीक आहे, तर ते तुमच्यासोबत करून देणार तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बघून. जर म्हणजे तुमची पर्सनॅलिटी जर चांगली आहे, ठीक आहे, म्हणजे तशी पर्सनॅलिटी चांगली थोडी बहुत नाही, ॲक्च्युली तशी पर्सनॅलिटी नाही. म्हणजे जसं त्यांना काही माहिती पडलं बाहेरून चांगल्या गोष्टी तुमच्याबद्दल, तर तुमच्याबद्दलचं जर त्यांना गोष्टी आवडल्या तर ते जर त्यासाठी द्यायला तयार आहे, तर तसे पण लोक राहतात. आणि काही लोक राहतात जे फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करतात. आता कसं मॅडम याच्यात दोन्ही आहे. माझी टी शर्ट 250ची आहे पण बुटं 14,000ची आहे. हां, आता काय करायचं? तर ॲक्च्युअली क्वेश्चन काय विचारायचं आहे? नाही ना, म्हणजे आता मी श्रीमंत आहो की गरीब मला समजून नाही राहिलं. बघा तसं नसते. श्रीमंत आता म्हणजे तेच सांगितलं ना की समोरचा व्यक्ती जर त्याला जर पैसा मॅटर आहे तर तो तेच विचारणार तुम्हाला क्वेश्चन्स आणि तुमच्या पैशांवरच तो तुम्हाला जज करणार, तुमच्यासोबत राहणार, टाईम स्पेंड करणार, ठीक आहे. नाहीतर ज्यांना पैशांचं तेवढं इम्पॉर्टन्स नाही आहे, ज्यांना म्हणजे ॲक्च्युअल व्यक्तीशी इम्पॉर्टन्स समजतं, तर ते तुमच्यासोबत तसे राहणार. आता फायनली एक प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा म्हणजे तो असा की समजा तुम्हाला चान्स मिळाला श्रीमंत व्हायचा, तर किती श्रीमंत होण्याची इच्छा आहे तुमची? एकदम खूप पण श्रीमंत व्हायची इच्छा नाही आहे. जास्त श्रीमंत झालं तर डोकं पागल होतं आणि स्वतःसाठी वेळ नाही राहत. मेन स्वतःसाठी वेळ नाही राहत. आणि श्रीमंत एकदा झालं की मग आपल्याला भीती असते गरीब व्हायची. आणि सेकंडरी की आपण एकदम श्रीमंत झालो तर कधी कधी आपल्याला घमंड पण चढायचं हे राहते, ठीक आहे. तर आपल्याला घमंड पण चढू शकतो. तर त्यामुळे एकदम पण श्रीमंत होऊन काही नाही. आणि श्रीमंत झालं तर मला असं वाटतं की आपण लोकांना, जे गरीब लोक आहे म्हणजे भीक मागणारे नाही, कारण त्यांचे हातपाय चांगले असतात, पण तरी पण ते भीक मागण्याचं म्हणजे चूज करतात. ते काम पण करून पैसे कमवू शकतात
पण ते भीक मागून आपलं गुजारा करण्याचं हे करतात. ठीक आहे, त्यांना फुकटात पाहिजे असते, ठीक आहे. पण आपण श्रीमंत झाल्यानंतर मला असं वाटते की ॲक्च्युअलमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स आहे, किंवा जसे लहान मुलं असतात म्हणजे जे काय म्हणतात कुठे इथे आहे जसं बुढे लोक राहतात ना, बुजुर्ग म्हणजे म्हातारे. म्हातारे लोक राहतात, त्यांच्या तिथे जायचं, त्यांना काही द्यायचं, त्यांच्यासाठी काय करायचं, किंवा जे लहान मुलं असतात जे अनाथ असतात त्यांच्यासाठी काय करायचं, थोडाफार आपलं त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट द्यायचं, ते जास्त जरुरी असतं. तर एवढे चांगले विचार ऐकून मला असं वाटते देवाने खरंच त्यांना श्रीमंत करून द्यायचं, म्हणजे बाकीच्यांचं बोललं होणार आहे. धन्यवाद. कशी आहे साजी? ठीक आहे. मजेत आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. आजी मी काय म्हटलं, मी प्रश्नात पडलेलो आहे खूप, आणि तो प्रश्न म्हणजे असा की श्रीमंत कसं व्हायचं? मेहनत करायची. मेहनत करून खरंच श्रीमंत होते का म्हण? मेहनत करायची, काही उद्योग करायचा, पैशाले 2 पैसे कमवायचे, तेव्हा श्रीमंत होते. आता मेहनत सगळेच करतात, तरी त्यांच्याकडे कार वगैरे काहीच नसते. नाही होते ना, व्यक्तीनं केलं आपण तर होते. पैशाले 2 पैसे आपण जोडले तर होते. आपण म्हटलं की नाही बा, आपण 20 रुपये कमावतो आणि 15 खर्चतो, त्याच्यात थोडंच होते काही, असं आहे. आजी तुला एक प्रश्न विचारतो, समजा तुला संधी मिळाली, तुला एक श्रीमंत व्हायची संधी मिळाली, तर तुझ्या कोणत्या इच्छा तू पूर्ण करशील? माझी आता वय नाही आहे ना, म्हणून तर विचारतो काय काय इच्छा असतात माणसाच्या, एक्सपिरियन्स इच्छा तर सगळेच असते. सांगा ना काहीतरी, कशा कोणत्या इच्छा? पण आता समोर व्हायची नाही आहे ना शक्यता. हा, सांगा. तरी काय काय इच्छा असतील तुझ्या, समजा? आता माझी अपेक्षा नाही आहे समोर, काहीच नाही. नाही श्रीमंत बनायचंच नाही. नाही, याच्यातच समाधानी राहायचं. असं आहे. आज मी एका प्रश्नात पडलेला आहे, तो प्रश्न म्हणजे असा की श्रीमंत कसं व्हायचं? श्रीमंतासाठी म्हणजे मेहनत तर करायला लागेल ना, मेहनतीशिवाय जर श्रीमंती होणार. मेहनत केली श्रीमंत होते का? मेहनत करावंच लागेल ना, काहीतरी कमाई करावं लागेल तेव्हा श्रीमंत होईल ना, असं तर होणार नाही. तुम्ही श्रीमंत आहात का? नाही बा, आपण श्रीमंत नाही, गरीबच आहे. काहून तुम्ही मेहनत नाही करत? मेहनत करतो ना, पण आमच्या पुरती करतो. श्रीमंतीसाठी थोडंसं अवाढव्य करावं लागते, त्यासाठी प्रॉपर्टी कॅपिटल पाहिजे, हे पाहिजे, सर्व पाहिजे ना त्यासाठी. आवडा ढवळी म्हणजे आवडा ढवळ नाही म्हणत मी यासाठी म्हणतो की श्रीमंती व्हासाठी काहीतरी प्रॉपर्टी पाहिजे ना आपल्याजवळ, तेव्हाच आपण पुढे सरतो. समजा काका मी तुम्हाला ऑफर दिला श्रीमंत व्हायचा, तर तुमची किती इच्छा श्रीमंत व्हायची? समाधान, जेवढं समाधान आपल्याला होऊ शकतं तेवढंच पाहिजे, जास्त श्रीमंती नको. काहून असं? लोक तर म्हणतात एरे पैसा, एरे पैसा म्हणत असत, पण ते त्यांच्या दृष्टीने ते प्रगती करू शकत नाही. पैशाच्या मागे लागल्यानंतर समजलं का की किती जरी पुढे गेलं तरी त्याचं समाधान होत नाही. मनाची श्रीमंती असं न तिथंच तो श्रीमंत होऊ शकतो, बाकी असं नाही होऊ शकत. आणि मनाची श्रीमंती मोठी का पैशाची श्रीमंती मोठी? मनाची श्रीमंती मोठी आहे. मग तरी लोक पैसे काऊन करतात? हा, पैसे यासाठी करते की कोणाला एकदम अवाढव्य पुढे जाऊन समजलं का आपली श्रीमंती दाखवायची राहते म्हणून, बाकी समाधानी माणूस समजलं का त्याला चटणी भाकर जरी मिळत असून त्या समाधानी आहे. आता तोच खरा श्रीमंत आहे, जो समाधानी आहे ना तोच खरा श्रीमंत आहे. आता तर तुमचं वय झालेलं आहे, पण तरी लहानपणापासून तर आतापर्यंत तुम्ही असं कधी विचार केला नाही का की जसं तुमच्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे? नाही, भरपूर पैशाची नाही आहे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आलं पाहिजे. हीच याच्यातच खरं प्रगती आहे. प्रगती तिथेच होऊ शकते, आपल्या आवश्यकतेनुसार तू चालत असेल ना, तोच खरं श्रीमंत, बाकी नाही आहे. धन्यवाद. पण कसं व्हायचं? श्रीमंत जरूर नाही पैशाने झाला पाहिजे, मनाने पण श्रीमंत असलेलं चांगलंच असते ना. तरी पण लोक आजकाल पैशाला मोजतात, तुला असं वाटत नाही का? मोजतात ते बरोबर आहे, पैशालाच मोजतात.
श्रीमंत कसं व्हायचं म्हणजे आपली सक्सेस व्हायला पाहिजे लाईफमध्ये. आपण काहीतरी असं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट तर एज्युकेशनच, ज्याने आपण समोर जाऊ शकतो. ज्याला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नाही तो बिझनेसने समोर जाऊ शकतो. असं खूप काही होऊ शकतं. आता पण मी असं ऐकलेलं आहे की समजा आता चला आपण जनरेशन एकच आहे आणि या जनरेशनमध्ये समजा गर्लफ्रेंड पाहिजे तर पैसे वालों के पास गर्लफ्रेंड रहती असं म्हणतात बुवा. खरं आहे काय? तेवढं तर माहिती नाही पण असं म्हणतातच, ज्याच्याकडे पैसे पोरी त्याच्याकडे जातात असं असं म्हणतात. काऊन म्हणतात? कारण की पोरी पण आपला फ्युचर पाहूनच जाईल ना. जो तिला सुखी ठेवू शकेल ती पण तसाच पाहिजे, जो मला चांगल्याने ठेवू शकेल, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेल, म्हणून असं वाटतं. तर इच्छावरून एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे अशी, समजा मी तुला ऑफर दिला लय श्रीमंत व्हायचा, तर किती श्रीमंत व्हायची तुझी इच्छा आहे? एवढी की माझ्या सगळ्या जेवढ्या पण इच्छा आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि मला जेवढी गरज आहे तेवढे मला. काय काय इच्छा आहे तुझ्या? सध्या तर मी नीट देत आहे म्हणून मला डॉक्टर बनायचं आहे. MBBSचा नंबर लागायला हवा. मम्मीच्या सगळ्या विश पूर्ण करता यायला हवा. बस आज सुंदर आहे, स्वतः डॉक्टर व्हायचं. मम्मीच्या महत्वाचं म्हणजे मम्मीची विश पूर्ण करायची. छान विचार आहे, तू डॉक्टर होणारच. थँक्यू. काका मी काय म्हटलं, श्रीमंत कसं होता तो? मला तरी एक असं वाटते की श्रीमंत मेहनती आणि प्रयत्नाने होतात. मेहनत जरुरी आहे, कष्ट जरुरी आहे आणि त्याला चान्स पण भेटला पाहिजे तर श्रीमंत होतात. आणि अजून एक गोष्ट मला एक म्हणायचं आहे की जास्त पैशाच्या मागे धावणं योग्य नाही. मी त्या तत्वातला नाही. आवश्यकते तेवढे पैसे कमवायचे, मुलांचं शिक्षण आणि त्यात 4-5 लाख कधी ॲडमिट झालं कोणी आपल्या फॅमिलीतलं तर त्याच्यासाठी असावं, या तत्वाचा माणूस मी आहे. नाही हे तर झालं तुमचं समाधानी उत्तर झालेलं आहे. पण समजा समाजात आता मेहनत करणारे खूप लोक असतात आणि तेवढ्याच त्यांच्या इच्छा असतात, तर ते समजा कशा पूर्ण होणार? शक्यच नाही ना. मेहनती आहे, रिक्षेवाला पण मेहनत करतात, सांबार पण मेहनत करतात, पण त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. मिडल क्लास लोकांना आपल्या इच्छा आपली चादर पाहूनच पाय पसरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि श्रीमंत होणं हे शक्य नाही आहे. मनात जरी असलं का श्रीमंत बनायचं, त्याच्यासाठी कुठेतरी चान्स भेटला पाहिजे श्रीमंत होण्याचा. म्हणजे उद्योगधंदा म्हणा किंवा चांगली सर्व्हिस म्हणा, लेक्चरर वगैरे तशाच याच्यात. एक असा प्रश्न म्हणजे जो माणूस समजा श्रीमंत आहे, आता असतं कोणाजवळ खूप प्रॉपर्टी असते किंवा काही असते, तर तो काय जन्मातूनच श्रीमंत असतो का? नाही नाही, असं नाही. त्याचे पूर्वजातच त्याच्यापाशी शेतीवाडी बंगला फंगला असतो, अशी भरपूर लोक आहेत. पण त्याला अर्थ नाही. तुम्ही स्वतः सुद्धा का कमवता, मुलाबाळासाठी घर बांधता की नाही? जसं मी बांधलं, माझ्या मुलाचं चांगलं शिक्षण पाणी चालू आहे, बस मी याच्यात समाधानी आहे. तर समजा तुम्हाला अगर आपण ऑफर दिला श्रीमंत व्हायचा, तर किती श्रीमंत व्हायची इच्छा आहे तुमची? नाही, मी पहिले त्याचं उत्तर दिलं ना. आवश्यकता एवढंच. काय काय आवश्यकता आहे तुमच्या? बस काही नाही, एक 4 व्हीलर, एक स्वतःचं घर, पोरा मुलांचं शिक्षण. आता 4 व्हीलर म्हटलेलं आहे, कोणती 4 व्हीलर? एकदम 5-7 लाखाची, 40 लाखाची हे नाही. कोणती म्हणते तिला ती नाही पाहिजे. मला वाटलं एकदम 800 वगैरे म्हणतील भाऊ, समाधान पुरुष माणूस, पण तरी नाही, 5-7 तुम्ही म्हणता श्रीमंत आता मोका दिला तर मी एक 4 व्हीलर म्हणेन बा. वाटलं. समाज कार्यामध्ये खर्च किती कराल तुम्ही? अरे आता समाजकार्य जेव्हा कोरोना होता ना, तर पहिल्यांदा स्टार्टिंगला 35 दिवस माझ्या घरून माझ्या बायकोने मी आलू भात पोळ्या भाजी भिकारी गरीबांना चारलं. झालेली गोष्ट आली. आता अगर तुमच्याकडे खूप सारा पैसा अगर आला तर मग त्याच्यातला पैसा तुम्ही जसा गरीब वर्ग ज्यांना आवश्यकता आहे त्यांना दे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना करीनच, प्रश्नच नाही. म्हणजे किती प्रमाणात कराल तुम्ही? नाही नाही, हा म्हणजे प्रश्न आता ठीक तुमच्याकडे आहे. 100 रुपये आहे, तर 100 रुपयातून तुम्ही किती गोरगरीबावर तर समाज कार्यामध्ये खर्च किती करू शकाल? 100तून काहीच नाही करू शकत ना भाऊ. 100 एक्झाम्पल दिलं तुम्हाला. मोठं समजा दिलं मग 1 करोड म्हण. 1 करोड रुपये अगर समजा 1 करोड जर दिलं तर मी 10-15 लाख 25 लाख खर्च करेन. 25 लाख रुपये तुम्ही खर्च करा. तुम्ही काय करणार? माझ्याकडे अगर धरमसाठ पैसा अगर आला तर सर्वप्रथम तुम्ही सर्वे मारायचा आहे. आवश्यकता कोणाला आहे, कितीची आवश्यकता आहे, कोणाला घराची आवश्यकता आहे, कोणाला सर्व्हिसची आवश्यकता आहे, कोणाला पुण्यामध्ये कोणाची तर लग्न व्हायचे आहे. मग याचे politics मला एवढं सांगा, यांनी म्हटलं मी हे करणार, पैसे आल्यावर माणूस जसा तसा असतो का? नाही, बदल फरक पडते. ज्यांचे विचार अगोदर पासून काय ते संस्कार ज्यांचे राहते लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत, ज्यांना पैशाची हर गोष्टीची जाणीव असतो तो आखरीपर्यंतच तसं असतो. भाऊ, आता त्याच्यामध्ये फरक नसतो. 90% 1 करोड जर आले तर 90% खर्च करीन हे शक्य नाही. याचं उत्तर. बघा, 90 तुम्ही केले तर सर तुम्हाला मागायची पाळी येणार. नाही काहीच मागायची पाडी नाही आहे.
10 लाखात मी त्या पैशावरतीच थोडी डिपेंड आहे, त्याच्यावर तर डिपेंड नाही, त्याच्यावर तर डिपेंड नाही आणि मी कामावर तर डिपेंड आहे स्वतःचा व्यवसाय, पैसा, एक्स्ट्रा पैसा अगर आला खर्च करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो सोबत थोडी न्यायचा आहे पुरा पैसा, नाव घेऊन जाते फक्त कोणी, काय घेऊन जाते, नाव, पैसा नाही घेऊन जात. मस्तकावर 1 रुपयाचा कलदार चिपकते, तो बी रोड न पडते, तो बी मसान समशानपर्यंत पूर्ण जाते. फक्त जाते काय यादे, पैसा नाही जात. वा वा, छान हे आता पंकज पोर आहे, ह्या आहे रामदास तळस आहे, अरबो खरबो कमवून किती कमवून, आखरी जाणं आहे नारायणगावच्या बगीच्यात. मस्तकाली 1चा कलदार बी लावला तो बी जाणं नाही आहे. मुनके गरीबाचे मोड का कोणाचेही मोड, सरळ हिशोब आहे. कोणीही असो, पॉलिटिशियन लेवलचा असो का कोणताही व्यक्ती असो. आणि ऍक्च्युली हा जो म्हणते याच्यासारख्या माणसांनीच पॉलिटिक्स समाजकार्यात उतरावं अशी माझी इच्छा आहे. नाही काय सांग, पॉलिटिक्स म्हणजे Politics ह्या समाजकार्य? सगळ्यात मोठी गंदगी नाही असं नाही म्हणताय, गंदगी आहे तिथं भरली. सगळेच त्याच्या- तसे राहते असं थोडं आहे गाव. दादा मी काय म्हटलं, मी लई टेन्शन मध्ये आहे आणि मला नाही का श्रीमंत व्हायचं आहे, तर मला काही सांग ना कसं श्रीमंत व्हायचं. या सरकारमध्ये चोऱ्या करण्याशिवाय दुसरा काही उपाय आहे नाही श्रीमंत व्हायसाठी. चोरी केली जेलात जाणार माणूस. चालेल, वरतून खालपर्यंत सगळे चोरच आहे. तुम्ही करता? नाही, मी नाही करत, मी तर बेरोजगार एक विद्यार्थी आहे. तर तुम्हाला इच्छा नाही का श्रीमंत व्हायची? नाही, बिलकुलच नाही. कोणी म्हणजे आजच्या या काळात कोणी श्रीमंत होऊ शकत नाही. काहून असं? सरकारच तशी आहे. म्हणजे सरकार आपल्याला होऊ देत नाही का? नाही, होऊ नाही देत. काहून, का बरं? कारण ते तर म्हणतात हम सबके साथ है, सबके लिए है. कोणी श्रीमंत व्हायला गेलं का त्याचा इन्कम टॅक्स काटते, आपल्याला गरीबाला GST भरावं लागते. आज 5 लाख रुपयाचं उत्पन्न असलं तर 1.5 लाख रुपये GST आपल्याला इन्कम टॅक्स भरावं लागते. आता हा मनुष्य प्राणी बघा तुम्ही, मला श्रीमंत व्हायचं नाही म्हणते पण याला GST, इन्कम टॅक्स सगळंच माहिती आहे. काय दादा, आणि वरून बुलेटवर फिरते. अरे वा वा, तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, श्रीमंत चोरी करण्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा. चला मिळून करू का? चालेल ना, करूया. कुठं करायची पहिली चोरी, कुठं करायची? तुम्ही सांगा कुठे करायची. आता हे मी सांगणार तर मी श्रीमंत एकटा होणार. सरकारच्या खात्यात. काहून त्यांच्या खात्यात? खूप पैसा जमा आला आहे, खूप पैसा जमा झालेला आहे. आपलाच पैसा चोरून आपल्यालाच पुरवत नाही ते. तुमच्या वर्ध्यामध्ये अशा कोणता आहे की त्यांनी पैसे चोरून श्रीमंत झालेला आहे? अरे खूप लोक आहेत, आता काय नाव घ्या, खूप लोक आहेत जे श्रीमंत झालेले आहेत. कोण आहे? हा बघा, तो तर पळाला, पहिलेच पळाला. तो ऑलरेडी त्याचं तोंड बांधलेलं आहे. 1.5 एकर शेती आहे याच्या घरी. 1.5 एकर शेती. त्यानं काय चोरलं? त्यांना काय चोरलं म्हणजे 1.5 एकर शेती होती नाही, त्याच्याजवळ पैसा नव्हता शेती घ्यायला. म्हणजे एका इलेक्शन मधून त्याच्याजवळ पैसा कुठून आला शेती घ्यायला? हे पॉलिटिकल आहे का? हो, पॉलिटिकल आहे. तुझं काय म्हणणं खरं आहे का? हा, माझा काही एवढा कॉन्टॅक्ट नाही त्याच्याशी, पण जेवढं मला माहिती आहे बरोबर आहे. भाऊ तुझ्यावर चोरीचा आरोप लागला, काय म्हणते? तुझ्याजवळ पैसा कुठून आला? पैसा कुठून येणार आहे? काम केलं पैसा येणार आहे आपल्याजवळ. ते म्हणतात तुझ्याजवळ पहिले जमीन नव्हती, पण आता इलेक्शन नंतर जमीन आली. कुठून आली? जमीन कुठून? इलेक्शन आपण आता फर्स्ट टाइम वोटिंग आहे. फर्स्ट टाइम वोटिंग मध्ये इलेक्शन मध्ये आपल्याला पैसा कसा येणार? नवीन व्यक्ती आपण. हे तर म्हणतात, ते त्यांना माहित असेल. आता हे म्हणताय मी ना काहीच चोरलं नाही, माझ्याजवळ काहीच नाही. एका रात्रीतून याच्याजवळ शेती आली. मी याच्या संपर्कात मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हापासून आहो. याच्या घरी शेती नव्हती. ज्या वेळेस 2019चं विधानसभा इलेक्शन आलं, रातून यानं शेती घेतली. कुठून घेतली? सांगा कुठून घेतली? नाही नाही, आता खरा करा. सामना का टीव्हीवर चालू आहे कार्यक्रम, भाऊ मजाक नाही. त्यांनी आरोप लावलेला आहे, क्लिअर करा. प्रश्न आहे तो आता एक मोठा. मी म्हणतो नाही आहे. तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करता का की आपण पॉलिटिकल जरियानं पैसे कमवले? नाही. मग शेती कुठून आली? शेती आहेच नाही. नव्हती म्हणतात ते, सांगता पहिल्या वर्गापासून तर मी पाहिले ते. हो, शेती आहेच नाही आपल्याकडे, आता पण नाही आहे. ते म्हणतात आता शेतीच नाही आहे. आता ते तर म्हणतील आम्ही मक्त्यानं घेतली, पण त्याचा मी 7/12 पाहिला. 7/12वर नाव आहे 1.5 एकर शेतीवर त्याचं. 1.5 एकर शेतीवर 7/12 नाव आहे. सांगा लवकर. नाही आहे दादा, त्याला विचारा ना. तर तो श्रीमंत आहे का? हो, तो कसा झाला? श्रीमंत आहे तर त्याला माहिती आहे. आता IPL झालं, आता तो अजून श्रीमंत विनतो. IPL ला श्रीमंत कसं होते ते त्याला माहित होता. सांग भाऊ, IPL ला श्रीमंत कसं होते सांग. आजच्या या युगात ऑनलाईन बेटिंग नावाचं एक ऑप्शन आहे. म्हणजे जे वरती बसले आहेत त्यांनी एक वरती म्हणजे
तिकडे सेंट्रलला म्हणजे देव नाही. सेंट्रलला जे बसले आहे त्यांनी एक ऑनलाईन सिस्टम खोललं आहे, त्याच्यावर आपण बेटिंग करू शकतो. आजचे जे युवा पिढी जे म्हणू शकतो आपण, त्यांना पैशांची अत्यंत गरज, कारण शोक गाव भरायचे. आज नाही म्हटलं तर सकाळी घराच्या बाहेर निघायला 100 रुपये लागते माणसाला. ह्या जरी निघाला त्याचे तर 2 सोबती राहिले तर 15-20, छोटी गोल घेतली 15-20, अमेरिकन 20, असे 100 रुपये निघून जाते त्याचे. तर ह्या पैसा कुठून आणन? घरी थोडी ना मागणार आहे. तू घरी मागू शकते का? आई मला सिगरेट प्यायले पैसे दे, म्हणू शकते का? या नाही. मग याला काय करावं लागणार आहे? अशी कामं करावं लागणार आहे. म्हणून हे IPL बेटिंग वगैरे करत असते. नाही हे काय त्यांनी म्हटलं तुम्ही करता. मी म्हणजे कधी कधी करून टाकतो. जर आपल्याला आलं तिकडून वरतून संकेत की आज हे मॅच जिंकणार आहे बा, तर आपण पैसे लावून टाकायचे तिथे आपल्याजवळ जे सेव्हिंग मध्ये राहते ते. तुम्ही कमवले का आतापर्यंत काही? हा, मी 1000-1500 रुपये कमवले आणि ते गमवले पण. कमवले किती? गमवले तेवढेच. घेणं देणं काहीच नाही. घेणं देणं काहीच नाही. आले गेले वरतून 1000 रुपये गेले लागणार. काय अत्यंत असं. त्या बॅटिंग करू करू आपण श्रीमंत होऊ शकता का? होऊ शकतो, नक्की होऊ शकतो. मी काय म्हटलं, माझा आजचा एक प्रश्न आहे तो म्हणजे असं की श्रीमंत मला व्हायचंय, त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? कोरोना में काम ढूंढो. कोरोनात कोण काम देणार हो? कोई भी दे सकता है, काम ढूंढना पड़ता है. तुम्हाला मिळालं का कोरोनामध्ये काम? 7 महीनों में पहला कोरियोग्राफी है. आई एम अ कोरियोग्राफर, तो ठीक है मतलब. और बाकी टाइम तो घर पे सिर्फ शूट ही किया है ना. तर असं कोरोनामध्ये म्हणजे ते कोरिओग्राफी करून श्रीमंत होता येते का? हो, होता येते. हो का? आणि समजा आता मी तुम्हाला एक ऑफर दिला, म्हणजे आशीर्वादच दिला की बाबा तुम्ही आज श्रीमंत होणार, तर किती श्रीमंत होण्याची इच्छा आहे तुमची? बहुत ज़्यादा श्रीमंत होने की इच्छा है. एकदम से बहुत बड़ा यूट्यूबर बनने की इच्छा है, बट हो नहीं सकता ना. काहून नाही होणार? तुम्हीच तर म्हणता केलं तर सगळंच होते. थोड़ा टाइम लगता है हर चीज़ को टाइम लगता है ना. तर काय काय इच्छा असणार तुमची श्रीमंत झाल्यानंतर? श्रीमंत झाल्यानंतर हे घेऊन घेऊ आपण. डायरेक्ट बिल्डिंगच का? हे घेऊन घ्यायचं ना. हे घेऊन घ्यायचं, नंतर याच्यानं डबल. स्पेस भेटणार ना आपल्याला. मुलगी लय इंटेलिजंट आहे, दिमाग खूप जास्त धावते हिचा. चल थँक्यू तुझा. तर मित्र कसं आहे माहिती आहे का, माझा आजचा प्रश्न आहे तो म्हणजे असं की श्रीमंत कसं व्हायचं? हिंदी में बोलो ना, मुझे समझते नहीं. मराठी नहीं आती ना. लखपति कैसे बनने? लखपति बनने के 2 चांस है. एक अच्छा काम करो या बुरा काम करो. बुरा काम करेंगे तो जल्दी लखपति बन जाएंगे, मतलब 2 नंबर का काम. कसे असतात 2 नंबरचे काम? सट्टा लगाओ. IPL चालू है अभी. हे काय असते? सट्टा भाव रहता ना IPL का. कसं असते मला आजपर्यंत कळलं नाही, थोडं समजून सांग ना सविस्तर. अरे भाव आता 10 का भाव आता, 15 का भाव आता. फिर जितने अगर लगाएंगे अपन 300 लगाएंगे तो 3000 रुपये मिलेंगे अपने को सट्टे में. त्याला इथं शेतकरी दिवसभर रात्रभर राबून एवढं आणि त्याच्या मालाला 30 रुपयाचाही विकत नाही. आणि हे एकच जमाने 6 रुपयाचा भाव किती? 3000. 3000 एका झटक्यात. तू कमवले घ्यायच्या पहिले? नाही, मी नाही कमवले. एक्सपिरियन्स सांगतो मी लोकांना. कापते लोगों के मुंह से सुनता ना मैं. तू स्वतः कधी केलं नाही का? नहीं, वो काम ही नहीं पड़ा ना अपने को. पैसा बहुत है मेरे पास. किती पैसे आहे तुझ्याजवळ? हाँ, मतलब अभी क्या बताना सोशल मीडिया को. एवढ्या पैशाचं तू काय करते? मॉडलिंग चालू है मेरी. मॉडलिंग चालू है. मॉडलिंग चालू आहे. मला एवढं सांग, समजा तुला आणखी मी एक चान्स दिला श्रीमंत व्हायचा, तर तू किती श्रीमंत होणार? मैं तो अंबानी के ऊपर. तर कसे आजचा माझा प्रश्न असा आहे काका, श्रीमंत व्हायचंय मला, काय केलं पाहिजे? श्रीमंत व्हायच आहे. नवीनच ऐकला तर. नवीन काऊन तुम्हाला श्रीमंत नाही व्हायचं? अरे श्रीमंत सर्वाले व्हायचं आहे. मलाही तसंच व्हायचंय. तकदीरा होईल तेवढंच होईल ना. म्हणजे तकदीरानं श्रीमंत होतात का? मग काय तर असं का लोकाले लूटमार केल्यानं श्रीमंत होते का? लोकाले लुटायचं त्यानं श्रीमंत होते बा. लोकांना लुटायचं, खिशे कापायचे, चोऱ्या करायच्या, त्यानं श्रीमंत. लोकांचे मुंडके मोडायचे, त्यानं श्रीमंत होते. हे सगळं काम मी करू? हा, आता हे लोक जे श्रीमंत बनते
ते लोक करते तेव्हा श्रीमंत बनते. अंबानीने किती मुंके मोडले आणि किती कापले त्याने तर काही गणितच नाही मोडाले आणि कराले. केला का त्यानं? केलं असं तेव्हा एवढा बनला नाही ना, तसं बनते का? काकाला विचारू, काका मला श्रीमंत व्हायचंय, काय करू? मेहनत करा मस्त, आपल्या कर्तृत्वानं जेवढं चांगलं तेवढं करता येईल तेवढं करा, श्रीमंत बना. मेहनत केल्यानं श्रीमंत होते का? नाही ना. पण काही ना काही तरी हे तर करावंच लागेल ना त्याच्या श्रीमंत होण्यासाठी. काका म्हणजे आता एक असं आहे की मेहनत तर सगळेच करतात तरी ते श्रीमंत होत नाही, काहून? काहून म्हणजे आता ज्याच्या नशिबात जेवढं असेल तेवढंच भेटल ना. लक्ष्मी ज्याच्याकडे जाते त्याच्याकडेच जाते, त्याच्या नशीब काही नाही. तुमच्याकडे नाही का लक्ष्मी? श्रीमंत नाही आमच्याकडे लक्ष. आम्ही मजुरी करणारे माणसं, वाडकाम करतो, रंदा मारतो, 2-4 रुपये रोज करतो ना. आता ते होत नाही, सोडून दिलं. तुम्ही काय करता? काय नाही, पाय फ्रॅक्चर झाला आहे, बस आराम करणं आहे, काय नाही. याच्या अगोदर काय करतो? शेती करत होतो. शेतकरी माणूस. काका मी तुमच्या दोघांना एक प्रश्न विचारतो, तो म्हणजे असा की समजा तुम्हाला श्रीमंत व्हायचा चान्स मिळाला, तुमचा लक उघडला, तुमचं जीवन सफल झालं, तुम्हाला देव पावला, तुम्हाला पैसा सापडला, तर किती श्रीमंत व्हायची तुमची इच्छा आहे? किती श्रीमंत म्हणजे काय? श्रीमंती आपोआप श्रीमंती पचतच नाही अशी माणसाला एकासारखी. नाही समजा मी करून दिलं तुम्हाला काय काम, तर किती करणार तुम्ही? काय काय तुमच्या इच्छा? असंच म्हणत आमच्यासारखा माणूस तर अटॅक घेऊन असंच म्हणत श्रीमंतीनं. मग श्रीमंत होणं काय फायद्याचंच नाही. श्रीमंत होणे झोप येत नाही रात्रभर आमच्यासारख्याला. एकाची श्रीमंती तशी आमच्या काही कामाची नाही. मेहनत करो, मस्त खाऊ पिऊ राहू, बहुत आनंदानं झोपा, मस्त झोप लागते, भेटते तेवढं नशिबात जेवढं असेल तेवढंच भेटल. ते ज्याची श्रीमंती आहे त्याची आपोआपच बनत जाते, त्यांच्या याच्यात असलं लकमध्ये असलं तर. तुम्हाला अगर श्रीमंत व्हायचा चान्स मिळाला तर किती श्रीमंत होणार? असं श्रीमंत नाही हो. नाही दिला, मी चान्स दिला हो, चला दिला, बॅग भरून पैसे दिला, किती होणार? काय करणार? कोणीच नाही देत चान्स, कोणीच नाही असं श्रीमंत. त्याला श्रीमंत झाल्यानंतर तुम्ही काय करणार? नंबर 2चे कामं केल्याशिवाय श्रीमंत होत नाही. नंबर 2चे जो कामं करण तो श्रीमंत बनते. कसे असतात हे नंबर 2चे काम? भ्रष्टाचार, लाच लुचपत इकडून तिकडून, लाच लुचपत लबाडे इकडून तिकडून खाऊन, याला त्याला लुटून, याचं घे त्याचं सावकारी करून, हे करून असं केलं तरच तो बरोबर वाढत जाते, हे करत जाते. मेहनत करून तर माणूस कधी श्रीमंत बनत नाही. तुम्ही याच्या पहिले कधी असं विचार केला नाही का मी श्रीमंत व्हायचा? श्रीमंत व्हायचा विचार केला, मेहनत करून. तुम्ही काऊन नाही केलं? लबाड वगैरे लूटपाट ते जमतच नाही ना आपल्याला. मेहनतीचं जेवढं भेटते तेवढंच करायचं आणि तेवढंच राहायचं. कोणाच्या चोऱ्या करायच्या नाही, याचा आणून दाबून खा, त्याचा आणून दाबून खा, असं करायचंच नव्हतं. तुम्ही काका? आपण ते शोधलंच नाही ना, असं म्हणजे लबाड धंदे करायचे आपल्याला जमत नाही. लबाड धंदे करायचे, ज्याला जमते तो करते, तो श्रीमंत बनते. श्रीमंत जे बनले आहे हे लबाड धंदे करून बनले आहे. लूटमार, भ्रष्टाचार, आणि सर्वात भ्रष्टाचारी लोक आहे तोच श्रीमंत आहे. श्रीमंत जो आहे तो भ्रष्टाचारीच आहे, तोच श्रीमंत आहे. तर आता मी ना काय करायला पाहिजे? तर ते तुम्ही शोधा काय करायचं. मी काय करायला पाहिजे? स्वतून श्रीमंत बनत नाही. तर मला श्रीमंत व्हायसाठी काय करायला लागेल? तुम्ही ठरवा काय करायचं, कशा कोणत्या मार्गाने श्रीमंत व्हायचं. तर बाबा तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे, आमचं काय आपलं कर्तव्य हे सर्व महत्त्वाचं आहे. कर्तव्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. कर्तव्य करणे हे महत्त्वाचे आहे. त्याला कर्तव्याची जोड पाहिजे. कर्तव्य असलं तर काहीतरी म्हणून सुखी होते. त्याला तकदीर पाहिजे, तकदीर, दैवात जे असतं ते फक्त दैवात नसलं काहीच होऊ शकत नाही. आमची इच्छा काय की आबा आहे बा, साधारण परिस्थिती आम्ही आहे, साधारण आम्ही राहतो, कोणाची नाही. पहिल्यापासून आम्ही स्वच्छित चांगल्या तऱ्हेने वागलो, स्वच्छतानं चांगल्या तऱ्हेनं, कुठं बोलू नाही. मग मी मार्गावर आहे. मी शिक्षक होतो, परंतु मी समाधानकारक सर्व काम केलं, इमानदारीने काम केलं, म्हणून आज मी या गतीत आहे. आज 84 वय माझी, 84 स्कूल आहे माझी, 84 तुम्ही बरं आहे, तंदुरुस्त आहे.
तुम्ही समाधानी आहात का? मी समाधानी आहे. माझी मुलं बिचारी चांगली व्यवस्थित आहे, आनंदामध्ये आहे, सर्व व्यवस्थित आहे. मी समाधानी आहे. आमचे घरचे गेले म्हणा, जाऊ गेले, पण मी समाधानी आहे ना. माणूस हे समाधानी पाहिजे. माणूस समाधानी असला सर्व बरोबर आहे. याला समाधान नाही आहे, किती पैसा असला, किती श्रीमंत असला, काही कामाचं नाही आहे. फक्त समान जे मी ते समाधान. मी समाधानी पहिलं बसतो आहे. पैसा राहो नाही रोज आनंद. तर माझ्यासोबत इकडे चिकनात मुलगा म्हणजे एक चांगला श्रीमंत असासारखा दिसतो. त्याला विचारून घेतो पहिले, भाऊ तू श्रीमंत आहेस का? नाही. काहून नाही? नाही आहे. तुला श्रीमंत व्हायचं नाही का? व्हायचा काय करशील तू श्रीमंत व्हायसाठी? पोरगी पटून. हा कॉन्सेप्ट म्हणजे कसा? कॉन्सेप्ट म्हणजे कसा, चांगली घरची पोरगी पटवली तर श्रीमंत. चांगल्या घरची म्हणजे कसं? अरे हाही खात्या पित्या घरचा आला बस. बस. काय म्हणते भाऊ, तुम्हाला श्रीमंत व्हायचं की नाही? नाही गरीबच चांगला. काहून असं? गरीबच चांगलं वाटते. पाय गरीबाचं बोलून कोण राहिलं ते? त्याला पाहिलं तर असं वाटतं 5-6 पोळे एका टायमाला सुद्धा करून घेत असेल आणि हे पाय हे श्रीमंत होणार आहे. काय म्हणते, काही म्हणता राव. श्रीमंत आहे, 1 करोड आता याच्या बँकेत आहे. सर काय म्हणता तुम्ही? मजाक तर नाही करत ना? खरंच 1 करोड आहे? नाही नाही 1 करोड आहे म्हणजे आवाजच नाही निघत आहे. नाही आहे. 1 करोड रुपये मग तरी एवढा पैसा असूनही पुरीच्या मागं काऊन लागायचं? पैसाच नाही तर म्हणूनच माग लागलो ना. मग भेटली का तुला कोण? नाही भेटलीच नाही, पाहून राहिलो. कशी पोरगी पाहिजे तुला? कशी पोरगीसारखी पोरगी. ते तर मला माहिती पोरगी नवीन काहीतरी म्हणजे असं ना, पैसा श्रीमंत कशी बुवा? श्रीमंत. किती श्रीमंत? करोडपती. तू तर गरीब राहणार होता ना. करोडपती बनतो नाही, याचा दिमाग ऐकून. हा म्हणजे याच्या सोबतीला संगत लागून हे भाऊ करोडपती बनणार. तर प्रश्न असा, तुला समजा ऑफर मिळाला आणि तू श्रीमंत व्हायचं तुला चान्स मिळाला तर किती श्रीमंत व्हायची इच्छा आहे? जेवढं भेटेल तेवढं. किती भेटलं? किती? जेवढं भेटेल तेवढं. किती? किती तरी काय काय इच्छा आहे तुझ्या की श्रीमंत झाल्यावर पूर्ण करशील? सगळ्याच ज्या इच्छा होईल त्या पूर्ण. पृथ्वी घेशील? नाही. मग काय लय एवढं सगळंच म्हणजे? जमलं ते बी घेऊन घेऊ. तरच घेशील? हो बिलकुल. काय करशील? बाबा गिटी टाकी निघ तिकडे. रेती. हा वर्धा जिल्हा रेती. हा पैसा. दूर भाऊ मी तर ट्रक नाही घेणार. काय? मी गाडी चालू येईल. कोणती गाडी? याची ट्रक. म्हणजे हे ट्रक घेऊन गाडी चालू आणि दोघे कमावून दोघे कमवान आणि दोघे श्रीमंत होतील. करोडपती. श्रीमंत काय आता? अबे ते करोडपत्याले श्रीमंत म्हणते ना भाऊ. करोडपती आम्हाला समजत नाही ना भाऊ. अरे लय खतरनाक आहे. अरे मस्त आहे. खुदू खुदू असताय. हसं लागते ना भाऊ. आता करोडपती बनवता म्हणते ना. ह्या बनवते का रे? बिलकुल. काय देशील त्याला? काय देशील म्हणजे पैसे भेटलं पैसे देईन, नाही भेटलं तर काय देणार. किती पैसे घेशील? तेवढे दिन तेवढे घेईन. नाही म्हणजे 200 रुपये दिन रोजचे घेशील का? घेतो ना. 50 दिले तरी झालं. सोय पाणी. सिगरेट होते. एका सिगरेटसाठी ट्रक चालवणार लोक म्हणजे काय विषय निघालेला आहे. जाऊ द्या, तुम्ही दोघे श्रीमंत व्हा. म्हणजे ट्रक चालवा पण सिगरेट नको प्या, मरते त्याच्यानं माणूस. कॅन्सर होते. हा कॅन्सर. काय होते? कॅन्सर. माहिती आहे तरी सिगरेट पिते. मित्र कसे आहे, मला जाऊ दे. तुला समजा तुला श्रीमंत व्हायचं आहे तर तू काय करशील? थोडी मेहनत, एक चांगला आयडिया, कुठला बिझनेस. कारण आपल्याला समजा श्रीमंत लवकर व्हायचं आहे तर बिझनेसच करावा लागेल असं मला वाटते. आणि आपण समजा जॉब केला, गव्हर्नमेंट जॉब म्हणून प्रायव्हेट जॉब म्हणून थोडा वेळ लागेल. समजा लवकर जायचं तर आपल्याला थ्रू बिझनेसच जावं लागेल. कसले बिझनेस करायचे म्हणजे लवकर पैसा आपल्या जवळ येईल? म्हणजे बिझनेस असा की जागा बघून बिझनेस करायचे. ज्या जागी ज्या गोष्टीची कमतरता आहे तो आपला बिझनेस म्हणून तो आयडिया डेव्हलप करायचा. मग जागा बघून शेतकरी काम करतो, तू करशील? मे बी शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांचं ॲप्रोप्रिएट काम आहे. पण आपल्याला बिझनेस समजा आता वर्धा जिल्हा आहे, तसं वर्धा जिल्ह्यात कोणती कमतरता आहे, कोणती कमी आहे, जी या गोष्टीने आपण पब्लिकला हेल्प करू शकतो ती गोष्ट आपण पब्लिकसमोर आणू. आपली पण गरजा पूर्ण होईल, आपण पण कामू आणि पब्लिकला पण चांगलं होईल. म्हणजे असं व्यवस्थित होईल. मला असं पण वाटतं याच्या चेहरा पाहून याच्या मनात काहीच आहे, बोलून काही अलगच राहिला. नाही आपण असंच आहे, फुल खतरनाक. हो का? नाही वाटलंच मला. पण मी म्हटलं चल ठीक आहे, तुला एक ना मी वरतून देवाकडून मागणी केली आणि तुला श्रीमंत व्हायचं आहे तर एकाच झटक्यात सांगायचं आहे की तुला किती श्रीमंत व्हायचं? करोडपती तरी व्हायचं. काय काय करायचं त्याच्यानंतर? घरच्यांच्या गरजा पूर्ण करायच्या, आपल्या गरजा पूर्ण करायच्या, स्वप्न पूर्ण करायचे. कार वार गाडी बंगला घोडे गाडी सब पुरा माहोल करायचा, फुल राडा. का भाऊ बरोबर आहे का नाही? त्याला काय विचारतो? तो तर माझा कॅमेरामॅन आहे. त्याला नाही वाचाय का श्रीमंत? विचारतो त्याला व्हायचं का तुला? कॅमेरा किती महागाचा द्यायचा?
मग महागाचं कामही कर. माणूस श्रीमंत आहे ना तो. यानं माझ्या कॅमेरामॅनला श्रीमंत बनवलं, आता मलाही बनवून टाकतील. तुम्ही तर हिरो आहे. बापरे तिकडे लावल्या अँकरला. तर मित्रमंडळी तुम्ही पाहिले आज वर्धा नागरिकांनी आपल्याला काय जबरदस्त उत्तर दिले. कारण श्रीमंत व्हायचं, लोक म्हणतात काही मनाने श्रीमंत व्हा, काही म्हणतात पैशाने व्हा, काही म्हणतात चोरी करून व्हा. काय काय उत्तर मिळालेले आहे हे असं काहीच नाही. फक्त एवढंच आहे, आपल्या स्वतःला समाधानी मानून घ्या, म्हणजेच तुम्ही श्रीमंत झालेले. मी मानतो मी स्वतःला, मी जास्त काही विचार करत नाही, प्रयत्न करतच राहतो. कारण स्वप्न असतात आपल्या, स्वप्नपूर्तीसाठी आपण करावं लागतेच ते, करणं पडतेच आणि करायचंच असते ते. कारण स्वप्न असतात, आपले स्वप्न आपणच पूर्ण करावं, दुसऱ्यावर डिपेंड नसावं, हे मला असं वाटते. तर श्रीमंत काय ते पाहतो, झालं तर चांगलीच गोष्ट, नाही झालं तरीच चालते आपल्याला. तर मित्रांनो, असेच काही आणि बरेच काही असे प्रश्न आपण घेऊन येणारच आहोत. आणि तुमच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रमच तयार झाला, ज्याचं नाव आहे चला काही बोलूया. तर पुन्हा डबल भेटूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी TV.